बघतोय यावेळेस उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि तिथं उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे या ठिकाणी सध्या शिवतीर्थावर आहेत आणि आता एकत्र ठाकरे बंधू निघतील आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर वरळीमध्ये दोन संघटनांची युती झाल्याचं जाहीर होणार आहे। शिवसेना आणि मनसे निवडणुकांसाठी, महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अनेक चर्चा, बैठका झाल्यानंतर आज अखेर आनंद दिसतोय, पण काय भावना काय आहेत मनातल्या भावना? विलक्षण आनंद आहे आणि मी तो सुदैवी माणूस आहे की मी दोन्हीकडे काम केलेलं आहे, माननीय उद्धव साहेबांकडे आणि आज मी गेले 12 वर्ष राजसाहेबांबरोबर काम करतोय। भाग्य आहे माझं की मला माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला की ठाकरे फॅमिलीबरोबर काम करता आलं। माननीय बाळासाहेबांबरोबर पण माझा संवाद त्यावेळेला झाला होता, त्यामुळे हे थोडंसं ओव्हरवेल्मिंग आहे मला, थोडंसं काय म्हणू आपण एक अतिशय आनंददायक गहिवरून येणारा क्षण आहे जो केवळ माझा नाही आहे, या मराठी माणसाचा, मुंबईचा, महाराष्ट्राच्या, या जगातल्या मराठी माणसाचा हा आनंदाचा दिवस आहे आणि त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत। पण तुमच्या मनावर तुमच्या कार्यकर्त्यांना देखील आनंद असला तरी विरोधकांना फारसं रुचलेलं दिसत नाही, कारण ते म्हणतात की केवळ हे स्वतःच्या अस्तित्वासाठी दोन भाऊ एकत्र आले, यांना मराठी माणसाचं काहीच देणं घेणं नाही असं ते म्हणतात। ज्यांनी हिंदी सक्तीचा प्रयत्न केला, ज्यांना मराठी भाषा बाजूला काढायची आहे, मी साधं तुमच्या माध्यमातून विचारतो की शिवसेनेबरोबर महानगरपालिकेत तुम्ही होतात ना इतके वर्ष, तुम्ही लिस्ट काढून बघा, तुम्ही पत्रकार, तुम्हीच लिस्ट दाखवा की जेव्हा शिवसेनेचे मराठी महापौर होते तेव्हा 90% भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर हे मराठी भाषिक नव्हते, हे हिंदी भाषिक होते, गुजराती भाषिक होते। याच्यावरून तुमचं मराठी प्रेम कळतं किती बेगडी येते आणि मराठी प्रेम ठाकरेंना शिकवायची तरी गरज नाही। ही फक्त राजकीय युती आहे की एक कायम शेवटपर्यंत असणार आहे? आणि आजचा जो उत्साह आहे तोच उत्साह 16 तारखेला देखील दिसेल, एक विजय उत्साह असेल, विजय जल्लोष 100% असेल। आज जे तुम्ही जनमानसात बघितलं, लोकांच्या मनात होतं, लोक बोलून दाखवू शकत नाहीत। आज सामान्य लोक हे जे काही चाललेलं आहे, हा सगळा बाजार मांडलेला आहे, पैशांनी विकत घेतात, कोंबतात पैसे, हा भ्रष्टाचार चाललेला आहे। तुम्ही शिवसेना एक असं हृदयावर हात ठेवून म्हणावं, शिवसेना कोणाची आहे? बाळासाहेबांची आहे ना, उद्धव साहेबांची आहे ना। आज राजसाहेबांविषयी आम्हाला इतका अभिमान आहे की आज मराठी माणसाकरता एकमेव पक्ष आज तागात लढणारा पहिल्या दिवसापासून केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। आज मराठी माणूस यांना मी एकच आवाहन करू इच्छितो की जसे दोन बंधू एकत्र आले, दोन पक्ष आले, तसं